राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण झालेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप झालाय। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे। पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक कोटा पार करत गीतेंनी महायुतीच्या गडाला जोरदार धक्का दिलाय। या निवडणुकीत एकूण 618 मतदारांनी मतदान केले होते। त्यापैकी 13 मते अवैध ठरल्याने 605 मते वैध मानण्यात आली। विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता। मात्र गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मते मिळवत हा कोटा सहज पार केला। महायुतीचे नरेंद्र दराडे यांना 248 मतांवर समाधान मानावे लागले, तर उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही। मतमोजणीपूर्वीच मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गोकुळ गीते यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत निवडणूक नियमांचा मुद्दा उपस्थित केला। यानंतर दोन्ही गटांचे समर्थक आमने-सामने आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून सुनावणी घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यात आली। निकाल जाहीर होताच महायुतीमध्ये खळबळ उडाली। संख्याबळ महायुतीच्या बाजूने असतानाही मोठ्या प्रमाणावर झालेल्या छुप्या मतदानामुळे हा निकाल लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील महायुतीची मते फुटल्याने गोकुळ गीते यांचा विजय अधिक सोपा झाल्याचे मानले जाते। विजयाची घोषणा होताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी विजयाचा उत्सव साजरा केला। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकृत निकाल जाहीर करून गोकुळ गीते यांना विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द केले। यावेळी भावना व्यक्त करताना गोकुळ गीते यांनी हा विजय जनतेचा, स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकप्रतिनिधींचा आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा असल्याचे सांगितले। कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदारांनी दिलेला कौल हा विकास, स्वाभिमान आणि लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। 100% मी माझ्या बंधूंची इच्छा पूर्ण केलेली आहे। माझ्या भूमिका या मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचवल्या, त्यामुळे आजचा विजय आपल्याला दिसतोय। खरं तर तुमचा विजय झाल्यानंतर दराडेंकडून टीका करण्यात आली आहे, महायुतीनं घात केला। त्यांच्या टीकेला काही मी उत्तर द्यायला बांधील नाही। मी या मतदारसंघातल्या ज्या मतदारांनी मला मतदान केलं, मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पुढील 6 वर्षासाठी बांधला गेला। खरं तर ही निवडणूक आपल्याला कौटुंबिक दृष्ट्या देखील टोकाला गेल्याची पाहायला मिळाली। आपल्या वडिलांचा उद्धार केल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं। आपली बहीण विजयानंतर या ठिकाणी भाऊक झालेली आहे। आपल्या डोळ्यात देखील पाणी दिसतंय। माझे वडील मागच्या 7 वर्षापासून पॅरलाइज आहे, ते कुठल्याही प्रक्रियेत नाही। त्यांनी खूप मोठं काम माझ्या मागे उभं करून ठेवलेलं आहे मागच्या 40-50 वर्षात। माझी चुलते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला परिचित आहे आणि असं एक मोठं काम आमच्या कुटुंबाच्या मागे आहे। आम्ही रात्रीतून जन्माला आलो किंवा लगेच जाऊन फॉर्म भरला अशी काही प्रक्रिया घडलेली नाही। या मागे खूप लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे आहे कुटुंबाच्या, आणि त्या लोकांनी 40 वर्षात माझ्या आई वडिलांनी, काका काकूंनी किंवा कुटुंबजनांनी जी पुण्याही कमवली, आज त्या पुण्याचे सार्थक झालं। खूप आनंद झालेला आहे। हा संघर्षातून आमचा विजय झालाय। खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज, आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे। त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठेही प्रकार वाया जाणार नाही। गोकुळ भाऊंनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल, आज ते सत्य झालेलं आहे। आज आमदार म्हणून घरासमोर पाठी लागणार आहे गणेश गीते। खरं तर दावेत दीर भाऊजाईचं सगळं हे आनंदच आहे सगळा, म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे। आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय। गणेश भाऊंचा देखील असेल, खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला। आम्हाला सर्वांना आनंद आहे।